हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे संत श्री सद्गुरु चूडामणी बालादास महाराज यांच्या 44व्या पुण्यतिथी निमित्ताने जो अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे, या सप्ताहामध्ये आज दुसऱ्या दिवसाची प्रवचन सेवा सादर करण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे. संत श्री चूडामणी बालादास महाराज आणि रेणुका माता, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराज, संत श्रेष्ठ संत तुकाराम महाराज या सर्वांच्या चरणी वंदन करून मी आजच्या सेवेला प्रारंभ करतो आहे. काल आपण हरिपाठाचा 10वा अभंग तीर्थव्रतक्षेत्र याच्याबद्दलचा माहिती घेतली किंवा त्याच्यावर आपण निरूपण ऐकलं. तीर्थक्षेत्रांना आपण भेटी का देतो, तीर्थस्नान का करतो, तीर्थक्षेत्र कोणते कोणते आहेत याच्याबद्दलची माहिती आपण काल घेतली. आणि हे करत असताना आपण ज्या तीर्थक्षेत्रांना आपण भेटी दिल्या किंवा भेटी देतो त्या तीर्थात स्नान केल्यानंतर आपलं पाप नाहीसं होतं, पापाच्या राशी जळून जातात. हे पाप म्हणजे परपीडा आणि पुण्य म्हणजे परोपकार अशी व्याख्या आपण काल पाहिली. आपल्या हातून आपल्याकडून काही वाचिक मानसिक अशा पद्धतीनं ज्या ज्यावेळी इतर कोणी दुखावला जातो, इतर माणूस असेल, प्राणी असेल, पक्षी असेल, कुणालाही जेव्हा आपण पीडा देतो, दुःख देतो, आपल्या स्वार्थापोटी दुसऱ्याला त्रास देतो, तेव्हा आपल्याकडे पाप जमा होतं. आणि ते नाहीसं करण्यासाठी माऊलींनी नाम सांगितलेलं आहे. नामाचं महत्त्व हरिपाठात सांगितलेलं आहे. आपण शरीराच्या साह्याने दुसऱ्याच्या शरीरावर आघात करतो, कुणाला मारतो, हाणतो किंवा चुकून आपल्याकडून काही लागतं, आपली एखादी वस्तू दुसऱ्याच्या अंगावर पडते, असं जेव्हा होतं तेव्हा दुसरा दुखावला जातो आणि पापाच्या राशी जमा होतात. वाचेनं, मुखानं बोलत असताना आपण एखाद्याचं मन दुखावतो, कळत नकळतपणे एखादा शब्द आपल्या तोंडून जातो, काही वेळेला जाणून बुजून जातो आणि पाप वाढतं. मनामध्ये चुकून जरी आपल्या मनामध्ये कुणाच्याबद्दल वाईट विचार आला, कुणाची एखादी वस्तू आपली व्हावीशी वाटली, कुणाचं चांगलं झालेलं पाहावसं नाही वाटलं, तरीही पाप जमा होतं. पाप वेगवेगळ्या मार्गाने आपल्याकडे येत असतं आणि हे पाप परतवून लावण्यासाठी जे शस्त्र सांगितलेलं आहे ते शस्त्र म्हणजे नाम. हरिनाम घ्या म्हणजे हे सगळं पाप पळून जातं, जळून जातं, असं आजच्या अभंगात सांगतात. आजचा जो अभंग आहे तो हरिपाठातला 11वा अभंग. हा 11वा अभंग आज सेवेसाठी आपण घेतलेला आहे. हरि उच्चारणी अनंत पाप राशी, जातील लयाशी क्षण मात्रे, तृण अग्नी मिळे समरस झाले,
तैसे नामे केले जपता हरी, हरी उच्चारण मंत्र हा अगाध, पळे भूत बाधा भेने तेथे, ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, न करवे अर्थ उपनिषदा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. कुठलंही पाप जाळून टाकायचं असेल, त्याला पळवून लावायचं असेल तर नाम घ्यावं लागतं. याचंच महत्त्व 27 अभंगामध्ये आपल्याला मौलींनी हरिपाठातून सांगितलेलं आहे. यात सुद्धा ते असं सांगतात की आपल्याकडून जे पाप होतं त्याचा आपण जर विचार केला तर पाप म्हणजे काय, हा पहिला प्रश्न. त्याला काल सांगितलं आपण, परपीडा म्हणजे पाप. पाप कशामुळं होतं, पाप होऊ नये म्हणून काय करावं, आणि झालेलं पाप जाळून टाकण्यासाठी काय करावं. या सगळ्या प्रश्नाची उत्तर आपण शोधतो तेव्हा लक्षात येतं की पाप ही दुसऱ्याला दिलेलं दुःख म्हणजे पाप. कळत किंवा न कळत दुसरा दुखावला जातो. काही माणसं हिंसा करतात, आपल्या पोटासाठी इतर प्राणी मारतात, खातात, हे पाप. सरळ साधा नियम. दुसऱ्या प्राण्याला इजा पोहोचवायची आणि आपलं पोट भरायचं, हे पाप झालं. दुसऱ्याचं काही अन्नधान्य असेल, दुसऱ्याचं काही पैसा अडका असेल, तो हिरावून घ्यायचा, एखाद्याला शिक्षा करायची, एखाद्याला जखम करायची, असं केलं की पाप होतं. अशाने पाप होतं आणि ते होऊ नये यासाठी आपल्याला काळजी घ्यावी लागते. आणि ती काळजी म्हणजे आपण नेहमीच पारमार्थिक क्षेत्रामध्ये जर राहिलं तर आपल्याकडून कमीत कमी पाप होतं. आपण जर अध्यात्मात राहिलं, आपण जर हरिपाठात राहिलं, आपण जर हरिनामात राहिलं, आपण जर कीर्तनात राहिलं, आपण जर भजनात राहिलं तर आपल्याकडून पाप कमीत कमी होतं. होतच नाही असं नाही, पाप होऊ शकतं. समजा आपण चुटकी जरी वाजवली तर 3 पिढ्या मरतात, लक्षात ठेवा. 3 पिढ्या कोणत्या? आपल्या हातावर असंख्य जंतू असतात आणि ते काही क्षणामध्ये निर्माण होतात आणि काही क्षणामध्ये मरतात. त्यांचं आयुष्य तेवढं असतं. म्हणजे आजोबा, मुलगा, नातू तिन्ही एकाच वेळेस मरतात. इतकं आयुष्य कमी असतं काही काही जंतूंचं. आपण पावसाळ्यामध्ये किडे पाहतो. पावसाळ्यामध्ये 6 वाजता 7 वाजता किडे येतात. किती वेळ राहतात? अर्धा तास 1 तास राहतात आणि आपोआप मरून जातात. फार कमी आयुष्य असतं काही लोक, काही याचं. आणि नकळतपणे आपल्याकडून त्यांचा नाश होतो, आपल्याकडून ते मारले जातात. आपण शेतामध्ये आवत आणतो, नांगर आणतो. नांगराच्या फाळावाटे अनेक किडे बाहेर येतात, मरतात. आपण शेतात ज्या ज्या काही क्रिया करतो त्याच्यामध्ये काही किडे मुंग्या मरत असतात. आपण ज्या काही आता पाणी उकळतो, पाण्यामध्ये जंतू असतील की ते मरतात. अशा काही गोष्टी आपल्याकडून कळत न कळतपणे होत असतात आणि काही जाणून बुजून होत असतात. आपण दुसऱ्याला त्रास देतो बऱ्याच वेळा. आपण आपल्या घरातला कचरा जरी बाहेर नेऊन टाकला रस्त्यावर, घंटा गाडीमध्ये टाकायच्या ऐवजी रस्त्यावर जर टाकला तरी ते एक प्रकारचं पाप आहे. कारण त्याच्यामुळे दुसऱ्याला त्रास होतो. दुसऱ्याला त्रास होईल अशी कोणतीही गोष्ट केली की पापाच्या राशी वाढत जातात. म्हणून पाप होऊ नये यासाठी आपलं कर्म हे शुद्ध कर्म असतं. आणि आपलं कर्म शुद्ध करत असताना जर आपण नाम घेत राहिलं, पाप निवृत्ती, पाप घालवायचं, पापाला निवृत्त करायचं, रिटायर करायचं, तर काय करावं लागेल? जास्तीत जास्त नाम घ्यावं लागेल. म्हणजे काम करत असताना नाम घ्या किंवा नाम घेत घेत काम करा. कोणत्याही पद्धतीने नाम घेतलं, काम चालू आहे, नाम घेत घेत काम करा. आणि नाम घेताय तुम्ही, काही काम समोर आलं तर नाम सोडू नका, काम घेत करत राहा. हे असं सतत करत राहिलं तर आपोआप नाम काय होतं? आपल्यामध्ये मूर्त, आपल्यामध्ये नाम सामील होतं, आपल्यामध्ये भगवंत सामील होतो आणि आपल्याकडून पाप कमीत कमी व्हायला. मग पापाची निवृत्ती अशा पद्धतीने करता येते. पाप अजून कशाला म्हणतात? आपल्याकडे शास्त्र आहे, पुराण आहे, वेद आहेत, गीता आहे, दासबोध आहे, रामायण आहे, महाभारत आहे. हे सगळे जे शास्त्र आहेत ते काय शिकवतात आपल्याला? कसं वागावं हे शिकवतात आणि कसं वागू नये हे पण शिकवतात. कसं वागावं हे शिकवण्यासाठी आपण रामायण वाचतो आणि रामाप्रमाणे राहिलं की आदर्श जीवन. लक्ष्मण, शत्रुघ्न, भरत हे त्याचे भाऊ आहेत. कसे भाऊ असावेत? भरतासारखे भाऊ असावेत.
वडील कसे असावे, दशरथासारखे असावे. मुलगा कसा असावा, रामासारखा असावा. पत्नी कशी असावी, सीतेसारखी असावी. नवरा वनवासात तर आपणही वनवासात. असे सुखात दुःखात नेहमी सोबत राहणारी पत्नी असावी. अशी आदर्श पत्नी, आदर्श राजा, आदर्श पिता, आदर्श सगळ्या गोष्टी ज्या आदर्श आहेत त्या रामायणामध्ये येतात. म्हणून रामायण नीतिशास्त्र आहे. म्हणून अशा शास्त्राचा अभ्यास आपण करतो आणि त्याच्याप्रमाणे वागणं, यालाच आपण शास्त्रोक्त वागणं असं म्हणतो किंवा शुद्ध वागणं असं म्हणतो. जर त्याच्या विरुद्ध आपण वागलं, रामाने एक पत्नी केली होती, एक पत्नी व्रत होतं, आपण 2-3 पत्नी केल्या, ते शास्त्राच्या विरुद्ध. भावाभावात भांडणं लागली, शास्त्राच्या विरुद्ध झालं. वडिलांना त्रास दिला, शास्त्राच्या विरुद्ध झालं. पत्नीला त्रास दिला, शास्त्राच्या विरुद्ध झालं. असं जर आपण एकमेकाला त्रास देत असू तर ते शास्त्राच्या विरोधात. म्हणून शास्त्राने काही नियम जे घालून दिलेले आहेत आपल्याला, त्या शास्त्राचे नियम, वेदाने काही नियम घालून दिलेले आहेत, शास्त्राने काही नियम घालून दिलेले आहेत, त्या नियमाच्या विरुद्ध वागलं की पाप होतं. जसं आता आपण रस्त्याने जातो, रस्त्याने जात असताना काय नियम आहे, डाव्या बाजूने चालत असं नियम आहे आपल्याला. किंवा पायवाट किंवा क्रॉसिंग आली, लोक जाणार असतील तर वाहन सावकाश चालवा, शहरातून वाहन सावकाश चालवा, नियम आहेत की. ह्या आता सिग्नल आलं थांबावं, असे नियम आहेत. आता हे नियम आपण नाही पाळले, काय होतं, पोलीस येतात, धरून येतात. म्हणजे तो गुन्हा झाला की नाही, पाप झालं की नाही, त्या पापाची शिक्षा होती की नाही. जी गोष्ट आपल्याला पगार मिळतो, पगारी इतकं आपण काम करतो, पण पगारीशिवाय जर आपण पैसे घेत असू तर ते नियमाच्या विरुद्ध आहे. पगारीशिवाय जर आपण पैसा खात असू तर तो नियमाच्या विरुद्ध आहे, त्याची शिक्षा होती की नाही. म्हणजे आपण करत असलेल्या कामाचा मोबदला जर आपण तेवढाच घेतला तर ठीक आहे, त्याच्यापेक्षा जास्त घेण्याचा प्रयत्न केला तर, आपण आपल्या संबंधात येणाऱ्या माणसाला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर पाप होतो. म्हणजे शास्त्राच्या विरुद्ध आपण जेव्हा वागतो तेव्हा पाप आपल्याकडून घडतं. शास्त्राने जे सांगितलेलं आहे त्याच्याप्रमाणेच वागायला पाहिजे. शास्त्राच्या विरुद्ध जाऊन वागलं की आपल्या हातून पाप घडतं आणि त्याची शिक्षा होत असते. नियमाविरुद्ध, नियम जे घालून दिलेले आहेत त्या नियमानेच चाललं पाहिजे. नियमाच्या विरुद्ध गेलं तरी आपल्याला शिक्षा होते. त्यानंतर नास्तिकता जर असेल तरी पाप. नास्तिकता काल झाल्या. नास्तिकता म्हणजे जो ईश्वराला मानत नाही, ईश्वरामध्ये आस्था ठेवत नाही, त्या व्यक्तीला आपण नास्तिक म्हणतो. मग नास्तिक असेल, देवच मानत नसेल तर काय होतं मग, देव मानत नाही, पुनर्जन्म मानत नाही, पाप पुण्य मानत नाही, चांगलं वाईट मानत नाही, मग त्याच्या हातून वाईट कृत्य घडतात. आणि घडत नसतील तर चांगली गोष्ट आहे, नास्तिक असला तरी चालेल. पण जे नास्तिक आहे त्याच्या हातून वाईट कृत्य घडण्याची शक्यता जास्त असते. म्हणून त्याच्याकडून पापाचं वर्तन हे जास्त प्रमाणात होतं. म्हणून पाप होऊ नये यासाठी शास्त्राला धरून चालावं, पुराणाला धरून चालावं, रूढी परंपरेला धरून चालावं. आपल्या ज्या रूढी परंपरा आहेत, आपला वेश कसा असावा, आपली वागणूक कशी असावी, मोठ्या माणसांना मान कसा द्यावा, याच्या काही रूढी परंपरा ठरलेल्या आहेत. कोणते सण करावेत, महालक्ष्मीचा सण करावा, दिवाळीचा सण कसा करावा, दसऱ्याचा सण कसा करावा, मोठ्याकडून सोनं घ्यावं, संक्रांतीला सगळ्यांना गोड बोलावं, असे काही जे परंपरा आपल्याला घालून दिलेल्या आहेत त्या परंपराचं पालन करणं हे आपलं कर्तव्य. आणि आपण जर ते करत नसू तर नक्की आपल्याकडून पाप. आपण जेव्हा रूढी परंपरेच्या विरोधात वागतो, आपण जेव्हा शास्त्राच्या विरोधात वागतो, आपण जेव्हा नियमाच्या विरोधात वागतो, त्यावेळी आपल्याकडून पाप घडतं. म्हणून आपल्याकडून जर पाप घडू नये असं वाटत असेल तर ह्या सगळ्यांच्यावर आपल्याला विश्वास ठेवला पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे चाललं पाहिजे. आपण त्याच्या विरुद्ध जाऊ तर आपल्याकडून पाप होतं. आपण नेहमी काय करतो, सुख या कल्पनेच्या मागे लागलेलं असतं. सातत्याने आपल्याला काय हवं असतं, सुख हवं असतं. सुखासाठी धडपड चालू असतं. काम लागू नये, पैसे जास्त मिळावेत, कमीत कमी काम करावं, घरामध्ये सगळ्या सोयी सुविधा असाव्यात, उठून आपल्याला TV चालू करायची गरज पडू नये, बसल्या जागेवर TV चालू करता यावा, आपण झोपलं की TV आपोआप बंद व्हावा, घरामध्ये मिक्सर असावा, कूलर असावा, हे असावं ते असावं, सगळ्या सोयी सुविधा असाव्यात, प्रत्येकाला वेगळी रूम असावी, मोठा बंगला असावा, पाण्याची मुबलक सोय असावी, फिल्टरचं पाणी मिळावं, सगळ्या सोयी लागतात की नाही. ह्याला भोग सुख म्हणायचं. ह्या सुखाच्या कल्पना आहेत आपल्या. आणि ह्या सुखाच्या कल्पना पूर्ण करण्यासाठी आपण काय करतो, सातत्याने धडपड करत असतो. प्रपंचामध्ये काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्यामध्ये मग नीतिमत्ता वगैरे ह्या गोष्टी काही बाजूला राहतात.
कोणत्याही मार्गाने असो जास्तीत जास्त पैसा मिळवावा आणि जास्तीत जास्त सुख भोगावं अशी इच्छा होत असते माणसाची. आणि जेव्हा असं वाटायला लागतं त्यावेळेस आपल्या हातून पाप घडायला लागतं. आणि जर जे दिलेलं आहे ईश्वराने त्याच्यात समाधानी असू, आपण त्याच्यातच सुखी राहण्याचा प्रयत्न करत असू, त्याला जर आपण चांगलं मानत असू, तोच जर आशीर्वाद मानत असू, तेच दिलेलं देवाने आपल्याला जे योग्य दिले असं वाटत असेल तर आपल्याला जास्त धडपड करायची गरज पडत नाही. धडपड करू नये असं नाही, परंतु वाईट मार्गाने जाऊन धडपड करू नये, चांगल्या मार्गाने जाऊन धडपड करावी, चांगल्या मार्गाने पैसा कमवावा आणि आपण स्वतःला सुखी करण्याचा प्रयत्न करावा. म्हणून हा रजोगुण जो आहे हा रजोगुण वाढीला लागू देऊ नये आणि सात्विक गुण किंवा सत्वगुण वाढावा अशी आपली इच्छा असली पाहिजे. जेव्हा पाप होतं आपल्याकडून तेव्हा त्या पापाची शिक्षा पण असते, त्याचं प्रायश्चित पण असतं. त्यासाठीच आपण तीर्थाटन करतो, त्यासाठीच आपण उपवास करतो, त्यासाठीच आपण वेगवेगळे वार करतो, त्यासाठीच आपण वेगवेगळे विधी करतो, त्यासाठीच आपण वेगवेगळे व्रत करतो. हे सगळं करत असताना आपलं इच्छा एकच असते की आपल्याकडून जे काही पाप झालेलं आहे ते पाप कमी व्हावं आणि जास्तीत जास्त पुण्य आपल्या पदरी पडावं अशी आपली इच्छा असते. म्हणून धर्मसिंधूमध्ये जे जे काही पापाचे प्रायश्चित्त सांगितलेले आहे ते पापाचे प्रायश्चित्त आपण करावे लागतात. आपली स्वतःलाच आपण शिक्षा करून घ्यावी लागते. आपण वारी करतो, आपण तीर्थयात्रा करतो आणि आपलं पाप कमी करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून जेव्हा प्रायश्चित्त घेतो आपण, एखादा उपवास करतो, उपवास म्हणजे सुद्धा प्रायश्चित्त आहे, एखादा उपवास करतो, एखादं व्रत करतो, यात्रा करतो, पायी यात्रा करतो, शरीराला कष्ट होतो, तेव्हा हे करत असताना आपल्याला जो त्रास होतो त्याच्यातून पापाची निवृत्ती होत असते, पाप हळूहळू कमी होत असतं आणि पुण्य वाढीला लागत असतं. म्हणून जे काही करायचं आहे आपल्याला ते श्रद्धेने करावं. आपल्याला जप करायचा आहे श्रद्धेने करावा, व्रत करायचं आहे श्रद्धेने करावं, यात्रा करायची आहे श्रद्धेने करावी. जर हे श्रद्धेने नाही केलं तर पापनाश होत नाही. फक्त आपलं पाप कमी करायचं म्हणून तेवढं व्रत केलं त्याच्याशी काही देणे घेणं नाही. असं यंत्रानं केल्यासारखं करून उपयोग नाही. ते करायचं असेल तर मनातून देवावर विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून, अनन्य भाव ठेवून, निश्चित भावनेनं आपण जर ते केलं तरच ते यशस्वी होतं, तरच त्याचं पुण्य मिळतं. अन्यथा ती एक क्रिया होऊन जाते. जसं पाण्यामध्ये डुबकी मारून आलं काही उपयोग नाही. डुबकी मारून आला तर तुम्ही तेवढ्या पुरते स्वच्छ व्हा, बाकी काही होणार. परंतु पाण्यात बुडत असताना, पाण्यात आपण डुबकी मारत असताना आपण जर ईश्वराचं नाव घेतलं, ईश्वरावर श्रद्धा ठेवली, तो माझा आहे, मी त्याच्यासाठी या पाण्यात येतो आहे किंवा ह्या पाण्यामध्ये स्नान करतो आहे, मला तो प्राप्त झाला पाहिजे, तो मला प्रसन्न झाला पाहिजे, अशी भावना ठेवून केलं तर त्याचा उपयोग. जर भावनाच नाही, बिना भावनेचं, मग आपण केलं काय, एखाद्या प्राण्याने मध्ये पाण्यात उडी मारली काय, दोन्हीमध्ये काही फरक पडत नाही. त्याला बुद्धी नाही आहे, तो सरळ उडी मारतो आणि बाहेर. आपण बुद्धी आहे, आपली बुद्धी कुठं लागली पाहिजे, भगवंताच्या चरणी लागली पाहिजे, तर त्याचा उपयोग होतो. म्हणून काया वाचा मनाने ईश्वराला शरण जाणं आवश्यक आहे. काया वाचा मने म्हणजे शरीराने ईश्वराला, देहाने ईश्वराला शरण जाणे. हा जो देह आपल्याला दिलेला आहे हा कशासाठी दिला आहे? हा देह भाड्याने घेतलेला आहे, आपण किरायाने घेतलेला आहे, हा परत करायचा आहे. पंचमहाभूताकडून आपण घेतलेला देह त्याला परत करायचा. आणि आत्मा आपला अमर आहे, देह जाणार आहे, विनाशी आहे. मग ह्या देहाचा उपयोग काय? तर आपला जो आत्मा आहे या आत्म्याला समाधानी करणं आणि परमात्म्याची भेट घालून देणं, याच्यासाठी हा देह दिलेला आहे. आत्मा काहीच करू शकत नाही जर देह नसेल, आणि देह काहीच करू शकत नाही जर आत्मा नसेल. आत्म्याला देह लागतो आणि देहाला आत्मा लागतो. म्हणून आपण या देहाने यात्रा करावी, देहाने उपवास करावा, देहाने पूजा करावी, देहाने नामस्मरण करावं. या देहाने जे जे करता येते ते करावं. म्हणजे कायानं आपल्याला जेवढं तप करता येईल तेवढं तप करावं. याला काया तप म्हणतात. या शरीराने करता येते तेवढं तप करावं. म्हणून काया वाचा, वाचन म्हणजे मुखानं सातत्यानं नाम घेत राहा. मुखी नाम असणं हेच खरं त्याचं काय म्हणतं तपश्चर्या हीच आहे. वाचीची तपश्चर्या कोणती आहे? मुखाने वाईट शब्द जाऊ नये, वाईट माणसाचं नाव येऊ नये, वाईट गोष्टी आपल्या तोंडातून बाहेर पडू नये. फक्त चांगल्याच गोष्टी आत जाव्यात आणि चांगल्याच गोष्टी बाहेर पडाव्यात.
आत घेत असताना सुद्धा, आपण मुखामध्ये एखादी वस्तू घेत असताना सुद्धा ती शुद्ध आहे का नाही हे महत्वाचं. तुम्ही शाकाहारी का मांसाहारी हे महत्वाचं. तुम्ही जे खाताय ते शुद्ध आहे की नाही हे महत्वाचं आहे. आपण जे खातो आहोत तो ईश्वराचा प्रसाद समजून खायला पाहिजे. आपण जे खातो आहोत ते अन्न म्हणून खायचं नाहीये, ईश्वराचा प्रसाद म्हणून खायचं. आणि हा देह जिवंत ठेवण्यासाठी खायचं, हा देह निरोगी ठेवण्यासाठी खायचं. कारण या देहाशिवाय परमात्मा भेटत नाही. देह नसेल तर परमात्मा भेटेल का? भेटणार. आणि आत्मा नसेल तर देह राहील काय? राहणार. हे दोन्ही मिळून आपल्याला परमात्म्याकडे जायचं. म्हणून देह चांगला राहायला पाहिजे, हा देह शुद्ध राहायला पाहिजे, देह जास्तीत जास्त दिवस राहायला पाहिजे. कशासाठी? 100 वर्ष जगायचे. कशासाठी जगायचे? फक्त संसार करण्यासाठी, प्रपंच करण्यासाठी नाही, तर परमात्मा मिळवण्यासाठी जगायचे. आपल्या जगण्याचा उद्देश लक्षात आला की मग आपण आपला देह शुद्ध ठेवतो. फक्त खाण्यासाठी जगणारे लोक भरपूर आहेत. फक्त खातच राहायचं, दुसरं काही करायचं नाही. खायचं झोपायचं, खायचं झोपायचं, एवढंच काम करायचं. आणि सगळं केलं पाहिजे, पुन्हा मिळत नाही अशी एक भावना असते. हे पुन्हा मिळत नाही हे सोडून द्या. पुन्हा मिळवायचंच नाही आपल्याला. हा देह आहे तोपर्यंत परमात्मा भेटण्यासाठी हा देह आपल्याला मिळालेला आहे आणि याचा उपयोग त्याच्यासाठी करायचा आहे. म्हणून गायनं असेल, वाचन असेल आणि मनानं, तिसरं कोणतं आहे? मन, अंतःकरण. हे सातत्याने परमेश्वराच्या चरणी राहिलं पाहिजे, परमेश्वराजवळ राहिलं पाहिजे. मनामध्ये दुसरा विचार येऊ द्यायचा नाही, मनामध्ये दुसरं कोणतंच कार्य येऊ द्यायचं नाही. मनामध्ये आपण जे कर्म करतो आहोत त्या कर्मावर निष्ठा आणि ईश्वरावर निष्ठा ह्या दोनच गोष्टी असल्या पाहिजे. मन ह्याला उलटं केलं की नाम होते. मनामध्ये नाम असलं पाहिजे, बाकी काहीच नाही. मनामध्ये ईश्वर असला पाहिजे, मनामध्ये ईश्वराचं स्थान असलं पाहिजे. असं असेल तर तो परमात्मा भेटतो. म्हणून काया वाचा मने ईश्वराला शरण जावं आणि सातत्याने एक इच्छा ठेवावी, पाप होऊ नये, आपल्याकडून पाप होऊ नये. आपल्या हातून, आपल्या मुखाने, आपल्या शरीराने कुठल्याही प्रकारचं पाप कधीही घडू नये याची सातत्याने आपण इच्छा ठेवली पाहिजे. या पापातून बाहेर पडण्याची इच्छा. जसं आता एखादा दारू पिणारा माणूस दारूमध्येच मरतो, दारू सारखा पित राहतो. अगोदर सुरुवातीला काय करतो? त्याला एखादा मित्र भेटतो. तो दारू पिणारा असेल तर त्याच्यासोबत एकदा दोनदा फुकट पितो, मजा म्हणून पितो. तिसऱ्या वेळेस पुन्हा तो मित्र भेटायची इच्छा करतो. चौथ्या वेळेस मित्र पुन्हा भेटत राहतात, त्याच प्रकारचे मित्र भेटत राहतात आणि पुन्हा मित्र भेटत गेले पुन्हा त्याला त्याची सवय लागते. आणि इतकी सवय लागते की तो जेवण खाणं सोडून देतो आणि फक्त दारूमध्ये आपलं आयुष्य काढतो. आणि शेवटच्या क्षणाला दारू पीत एक दिवशी मरतो. त्याला जोपर्यंत त्याला वाटत नाही, आपण त्याला एखाद्या चांगल्या सुधार केंद्रामध्ये नेऊन ठेवलं, मंदिरात नेऊन ठेवलं, कुठे नेऊन ठेवलं तर काही उपयोग होत नाही. परंतु उपयोग कधी होतो? ज्या दिवशी त्या माणसाला वाटेल की माझी दारू सुटली पाहिजे, माझं व्यसन सुटलं पाहिजे, असं त्याला वाटलं की मग सुधारणा होते. तसं पापातून मुक्त होण्यासाठी सुद्धा आपल्याला वाटलं पाहिजे की आपण पापातून मुक्त झालं पाहिजे, पाप आपलं निघून गेलं पाहिजे, पाप आपल्या हातून घडलं नाही पाहिजे. याच्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहिलं पाहिजे आणि नेहमी शुद्ध कर्म केलं पाहिजे. आपण मनुष्य योनीमध्ये जन्म घेतला आणि या मनुष्य योनीमध्ये जन्म घेतो तेव्हा त्याला दोनच पर्याय असतात, या दोनच प्रकार असतात. आणि ही कर्मयोनी आहे, कारण बाकीच्या योनी ह्या पाप योनी आहेत, परंतु मनुष्य योनी ही कर्मयोनी आहे. आपल्याला कर्मातून भगवंत मिळू शकतो. म्हणून या कर्मयोनीचे दोन प्रकार. एक प्रकार आहे हरिभक्त धर्मवादी आणि दुसरा प्रकार आहे स्वार्थी किंवा भोगी. हरिभक्त कर्मवादी म्हणजे जे आध्यात्मिक मार्गावर आहे, पारमार्थिक मार्गावर आहे, जे भजन पूजन करतात, जे कीर्तन करतात, प्रवचन करतात, जे सातत्याने ईश्वराशी जोडलेले असतात, भजन करतात, तप करतात, जप करतात, असे जे लोक आहेत अशा लोकांचा एक वर्ग आहे. आणि जे ईश्वर न मानतात किंवा ईश्वराच्या पलीकडे जाऊन ते फक्त प्रपंचात रमलेले असतात. त्यांचा सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंतचा उद्देश काय असतो? आपला प्रपंच सुखात झाला पाहिजे, एवढा एकच उद्देश असतो. मग त्यासाठी पैसा कमावणं असेल, घर बांधणं असेल, लेकराबाळांचे शिक्षण असेल, सगळ्या गोष्टी असतील, त्याच्यातच त्यांचा दिवस पूर्ण जात असतो, त्यांचं आयुष्य त्याच्यातच जात असतं. शेवटच्या क्षणाला सुद्धा, आता मृत्यू समोर येऊन उभं राहिलं असताना सुद्धा त्यांना काय सुचतं
की आपलं सोनं कुठं ठेवलंय, बँकेत पैसे किती ठेवलेत, कुणाला किती द्यायचे, शेत कुठं आहे, शेतात कोणी काही चोरून नेतं का, आपल्या घरातलं कोणी काही चोरून नेतं का, मुलं दुकान उघडलेत की नाही, पैसा किती यायला, ह्याच्यातच लक्ष असतं. जायची वेळ आली तरी सुद्धा त्याच्यातच लक्ष असतं. म्हणून त्याच्यातून लक्ष काढण्यासाठी परमार्थात यावं लागतं. हा दुसरा मार्ग. काही माणसं कशी असतात, ती परमार्थात पूर्ण वेळ देतात, परमार्थ जास्तीत जास्त करतात, कारण परमार्थ हा करावा लागतो आणि प्रपंच हा होत असतो. जसा आता माधव महाराज आहेत, आज 10 दिवस 60 दिवस 7 दिवस ते इथंच आहे, 24 तास. घरी काय त्यांनी विचार करत नाही. इथं जेवढा वेळ आपल्याला देता येईल, जेवढा वेळ आपल्याला परमार्थामध्ये लावता येईल, तेवढा वेळ ते इथं देतात. तसं आपली सुद्धा प्रपंचातून थोडासा लक्ष काढून जास्तीत जास्त वेळ परमार्थात दिला की तो माणूस परमार्थिक होतो, अन्यथा तो भोगी होतो. मग भोगी व्हायचं का परमार्थी व्हायचं, संत व्हायचं का प्रपंची व्हायचं, हे आपण ठरवायचं. प्रपंचात राहूनच करायचं, प्रपंच सोडून देऊन करायचं नाही. प्रपंचात राहून रोजचं आपलं काम करून, आपला उद्योग करून, सगळं करून आपल्याला परमार्थ करायचं. आणि प्रपंच सुद्धा परमार्थासारखाच करायचा. म्हणजे त्याच्यामध्ये रमायचं नाही, त्याच्यामध्ये हे व्हायचं नाही. त्याच्यातून जेवढा वेळ काढता येईल तेवढा वेळ काढून आपण परमार्थाकडे लावायचा आहे. गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये माणसांचे तसे 2 प्रकार दिलेले आहेत. 6वा जो श्लोक आहे गीतेच्या 16व्या अध्यायातला, दैवासुर संपत्ती विभाग योगमध्ये, द्वौ भूत सर्गो लोकेस्मिन देव आसुर एवच दैवो विस्तरशः प्रोक्त आसुरम पार्थमे शृणु, असा एक श्लोक आलेला आहे. या श्लोकामध्ये भूत मात्राचे किंवा आपल्या मानवाचे 2 प्रकार सांगितलेले आहेत. एक प्रकार आहे दैवी आणि दुसरा प्रकार आहे आसुरी. असे 2 प्रकारची व्यक्ती ह्या पृथ्वी तलावर असते. प्रत्येक व्यक्तीमध्ये या दोन्हीचे गुण असतात. दैवी कुणाला म्हणावं आणि आसुरी कुणाला म्हणावं याच्या व्याख्या आपल्याला याचे गुण त्या गीतेमध्ये दिलेले आहेत. दैवी ज्याच्यामध्ये 26 गुण आहेत त्याला दैवी म्हणतात, आणि ज्याच्यामध्ये हे 26 गुण नाहीत, दुसरेच गुण आहेत, त्याला आसुरी म्हणतात. आता दैवी गुणामध्ये पहिला गुण आहे निर्भयता. निर्भय कोण असतं? ज्याचा ईश्वरावर विश्वास आहे तो निर्भय असतो. ज्याचा ईश्वरावर विश्वास नाही, देवावर विश्वास नाही, स्वतःवर विश्वास आहे, तो सतत भीतीच्या छायेखाली जगत असतो. नारद मुनींना वाल्या कोळी भेटला. वाल्या कोळी त्यावेळेस दाखवत तो माणसाचे खून पाडायचा, आणि नारद मुनी समोर आले. नारद मुनीला त्यांनी खूप धमकावलं वाल्या कोळ्याने, पण नारद मुनीवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. नारद मुनी त्याला घाबरले नाहीत, भिले नाहीत. त्यांनी सांगितलं तू जा घरी आणि विचारून ये तुझ्या ह्या पापाचे वाटेकरी कोण कोण आहेत. इतक्या निर्भयपणे त्यांनी उत्तर दिलं. कशाच्या जोरावर दिलं? त्यांना माहित होतं की माझा नारायण, माझा विष्णू माझ्या पाठीशी आहे, मला वाल्या कोळी काही करू शकत नाही. म्हणजे ज्याचा देवावर विश्वास असतो तो माणूस कधी घाबरत नाही. हा निर्भयता पहिला गुण आहे दैवी गुणामध्ये. ह्या गुणाचा ज्याच्यामध्ये दैवी गुण आहेत तो माणूस ईश्वरावर पूर्ण श्रद्धेने राहतो. तो घाबरत नाही कशाला. संकट येवो, दुःख येवो, त्रास येवो, आजार येवो, काही येवो, त्याला माहीत असतं की भगवंत आपल्याला वाचवणार आहे, भगवंत आपल्या पाठीशी आहे. हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला कड्यावरून खाली ढकलून दिलं. घाबरला का? तो नाही घाबरला, कारण त्याचा विश्वास कुणावर होता? नारायणावर, विष्णूवर होता. ते मला वाचवणार नाही याची त्याला खात्री होती. तशी खात्री जेव्हा असते ना तेव्हा माणूस घाबरत नाही. म्हणून निर्भयता हा पहिला गुण आहे. दुसरा गुण आहे तपस्वी. तप तर करायलाच पाहिजे. दैवी गुणामध्ये तप करणे हे दुसरा गुण आहे. त्याग करणे, संसाराचा प्रपंचाचा त्याग करणे, या संसारात न राहणे आणि प्रपंचामध्ये परमार्थामध्ये जास्तीत जास्त राहणे हा दैवी गुणाचा आहे. सात्विक, जे निर्दोष कर्म करतात, शुद्ध कर्म करतात, सात्विक वागतात, दुसऱ्याला त्रास देत नाहीत, संतासारखं वागतात, त्याला आपण सात्विक असं म्हणतो. दया, क्षमा, शांती हे सगळे गुण ज्यांच्यामध्ये आहेत. अहिंसा, सगळ्यात महत्वाचा गुण कोणता? अहिंसा. जो हिंसा करत नाही, दुसऱ्याला त्रास देत नाही, त्याला आपण दैवी असं म्हणतो. हे 26 गुण आहेत. असे एकूण किती गुण आहेत? असे 26 गुण. ज्याच्यामध्ये हे 26 गुण आहेत तो माणूस दैवी. आणि या 26 मधला एखादा एक गुण नसेल तर तो आपोआप आसुरी व्हायला लागतो. जसा आता अहिंसा गुण आहे.
अहिंसा असेल तर तो दैवी झाला, पण हिंसा करत असेल तर एकच गुण नाही हिंसा, एवढा हिंसा एकच गुण असेल तर आपोआप काय होतं, तो असुरी व्हायला लागतो, राक्षस व्हायला लागतो. तो जर रोज प्राणी मारून खात असेल तर तो राक्षस. म्हणजे जसे असे गुण ज्याच्यामध्ये आहेत त्याला आपण दैवी असं म्हणतो. ते गुण केव्हा जुळवतो आपण? लग्नामध्ये एक जुळवतो बघ. मुलगा आणि मुलगी, मुलाचं लग्न करायचं असेल किंवा मुलीचं लग्न करायचं असेल तर त्यांचे गुण जुळवतात. आणि 36 गुणी आहे. 36 गुणी कशाला म्हणतात? तो दिसायला गोरापान आहे का, तो त्याची उंची 6 फूट आहे का, तो चांगला शिकलेला आहे का, मोठ्या पगाराचा आहे का, त्याचा पुण्यामध्ये फ्लॅट आहे का, त्याला गायन वादन येतं का, अशा काही अनेक अटी आपण त्याला घालतो. आणि सगळ्या गुणामध्ये उतरला की तो पूर्ण गुणी मुलगा आहे असं आपण म्हणून त्याला आपली मुलगी देतो. तसं इथं दैवी आणि असुरीच्या व्याख्येमध्ये सुद्धा हे 26 गुण उतरले तर तो दैवी आहे. आणि सगळ्याच्या सगळे गुण एकामध्ये कधीच असू शकत नाही. त्याला जास्तीत जास्त गुण मिळवले हे महत्वाचं. त्याच्यामध्ये 26 गुणापैकी 20, 25, 24 जेवढे गुण असतील चांगले, तेवढे चांगले गुण असतील तो माणूस दैवी. आणि ज्याच्यामध्ये हे गुण नाही तो माणूस असुरी असतो. म्हणून असुरी गुणामध्ये दंभ हा एक गुण आहे. दंभ कशाला म्हणतात? जे नाही ते दाखवणे याला दंभ म्हणायचं. मी श्रीमंत नाही पण श्रीमंत दाखवायचं. 5 बोटात 5 अंगठ्या घालायच्या, भारी भारी कपडे घालायचे, पायात चांगल्या भारीच्या वाहना घालायच्या आणि एखादी 500ची नोट अशी वर काढून ठेवायची. असं जे नाही आपल्याकडं ते दाखवणे याला दंभ म्हणतात. एखादा माणूस सात्विक नाही, महाराज नाही, संत नाही, परंतु अंगावर भगवे कपडे घातले, मोठा गंध लावलं, अशी शेंडी ठेवली, लांबचं हे केलं, श्मश्रू केलं आणि मोठा गंध लावून फिरलं की तो आपोआप भगवे कपडे घालून फिरले की लोक पाया पडायला लागतात. म्हणजे त्याच्यामध्ये ते गुण आहेत का? नाही, फक्त वेश आहे. जे नाही ते दाखवणं याला दंभ म्हणतात. आणि हा असुरी गुण जे आपल्याकडं नाही, विद्वान नाही पण विद्वत्ता दाखवायची. मग उगीच 4 वाक्य इंग्रजीतले संस्कृतमधले पाठ करायचे आणि तेच पुन्हा फेकायचे आणि लोकांना सांगायचं फार विद्वान. काही उपयोग नाही, ते कधी ना कधी उघडं पडतं. म्हणजे असा गुण असेल, दंभ असा गुण असेल तर तो असुरी आहे. अभिमान असणे, अभिमान किंवा अहंकार कशाला म्हणतो आपण? जो मी करतो त्याला अहंकारी म्हणतो. जो माझं माझं करतो त्याला अहंकारी म्हणतो. हे माझं घर, माझं शेत, माझा मुलगा, माझी पत्नी, माझं प्रॉपर्टी, माझं रूप, ह्या सगळ्याचा अभिमान असतो माझा. जो आपल्या बोलण्यामध्ये सातत्याने मी किंवा माझं येत असेल तर आपल्यात अहंकार आहे असं समजायचं. आता मी सांगत असताना मी प्रवचनकार असं जर मी म्हणायला लागलो तर माझ्यामधला मी गेला नाही आणि माझ्या प्रवचनकाराचा काही उपयोग नाही. माझं असं जेव्हा आपण म्हणतो एखादी गोष्ट माझी, हे माझं घर आहे, पण त्याच्याऐवजी हे आपलं घर आहे. पाहुणा जरी आला तर त्याला काय म्हणायला पाहिजे? हे आपलं घर. आपलं घर म्हटल्यानंतर त्याचे घर ना आपले घर, असा भाषेतला फरक असतो. पण ज्याच्या बोलण्यामध्ये सातत्याने मी किंवा माझा येतो तो अभिमानी, तो अहंकारी आहे. आणि हा असुरी गुण, हा असुरी गुण जायला पाहिजे. क्रोध, राग, कठोरता हे राक्षसाची गुण आहे. रावणामध्ये कोणता गुण होता? तो कठोर होता, तो क्रूर होता, क्रोधी होता. त्याने सगळ्या देवतांना टाकलं होतं, आपल्या कैदेमध्ये टाकलं. पर कुबेरापासून सगळे देव त्याच्या कैदेमध्ये होते. त्याने रामाची पत्नी सीता पळवून नेली होती. त्याने अनेक राक्षस आपल्यासोबत पाळलेले होते, जे यज्ञामध्ये बाधा आणायचे, त्रास द्यायचे, संतांना ऋषींना त्रास द्यायचे. असं करणारे जे लोक आहेत ते राक्षसी लोक आहेत, सगळे ते असुरी लोक आहेत. असे गुण ज्याच्यामध्ये आहेत, असे गुण आपल्यात आहेत का आपण विचार करायचा. आणि ह्या कमीत कमी हे गुण आपल्यात असावेत आणि जास्तीत जास्त दैवी गुण असावेत याच्यासाठी प्रयत्न करायचा. हिंसा करणं, अज्ञान, अज्ञान इथे शब्द कशासाठी वापरलेला आहे? ज्याला ईश्वराच्या शक्तीचं ज्ञान नाही तो अज्ञान. तुम्ही कितीही मोठी डिग्री घ्या, तुम्ही MA, PhD, MSc काय व्हायचं ते व्हा, डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, काही व्हा, परंतु ईश्वराच्या शक्तीचं ज्ञान नसेल तर तो अज्ञान. इथं त्या अर्थाने अज्ञानी शब्द वापरलेला आहे. ज्ञान केव्हा म्हणता येतं? जेव्हा ईश्वराला माणूस ओळखतो तेव्हा तो ज्ञान. म्हणून हे जे गुण आहेत हे गुण असुरी गुण आहेत.
म्हणून माणसाला जर हे पाप फेडायचं असेल, पापातून मुक्त व्हायचं असेल तर दैवी गुण आपल्या अंगी आले पाहिजेत आणि आसुरी गुण कमी झाले पाहिजेत. याच्यासाठी सातत्याने प्रयत्न करावा लागतो. इथं तृणाग्निमेळे समरस झाले असा एक अभंगातला ओळ येते. तृण म्हणजे गवत, अग्निमेळे म्हणजे अग्नीच्या स्पर्शाने त्याच्याशीच एक रूप झाले. अग्नीचा गुण काय? अग्नीमध्ये तुम्ही काही वस्तू टाका, अग्नीमध्ये काही वस्तू टाकली ती अग्निरूप होऊन जाते. त्याला अग्नीचंच रूप येतं, वेगळं रूप राहत नाही. समजा आपण गवत टाकलं, कडबा टाकला, एखादी वस्तू लाकूड टाकलं, लोखंड टाकलं, काही टाकलं म्हणजे त्याला अग्नीचाच आकार येतो, अग्नीचाच रंग येतो, अग्नीचंच स्वरूप प्राप्त होतं. याला म्हणतात तृण अग्निमेळे समरस झाले. म्हणजे अग्नीचा स्पर्श झाला की ती वस्तू अग्निरूप होते, तसं हरीचा स्पर्श झाला तर ती व्यक्ती ही हरिरूप होत असते. नामाचा स्पर्श झाला की ती व्यक्ती नामरूप होत असते. म्हणून सातत्याने आपल्याला कुणाचा स्पर्श व्हावा? संतांचा स्पर्श व्हावा, हरीचा स्पर्श व्हावा, नामाचा स्पर्श व्हावा. आणि हा स्पर्श झाला की आपल्याला त्याचं रूप प्राप्त होतं. दुसरं उदाहरण काय देता येईल? समजा परीस आहे. आता परीसाला लोखंडाने स्पर्श केला की सोनं होतं, सगळ्यांना माहिती. परीसाला लोखंडाने स्पर्श केला की सोनं होतं. मग आता परीसाला लाकडाने स्पर्श केला तर होईल का? होणार. फक्त लोखंडामध्येच अशी क्षमता आहे की तो परीसाला स्पर्श केला की सोनं होतं. म्हणजे आपण जर लोखंडासारखं झालं म्हणजे परिसाच्या संगतीत आल्यानंतर सोनं होण्याची क्षमता ज्याच्यात आहे त्यालाच परिस स्पर्श करतो आणि त्यालाच परिसाचा स्पर्श लाभतो, एरवी स्पर्श लाभत नाही. म्हणून परिसाला स्पर्श करत असताना कसा केला तर सोनं होईल? परिसाला हळू स्पर्श केला तर सोनं होईल आणि जोरात स्पर्श केला तर होणार नाही, असं काहीच नाही. लोखंडाने परिसावर आघात जरी केला, मारलं त्याला लोखंडाने परिसाला, तरी परिसाचं काम काय? तो लोखंडाला सोनं करतो. म्हणून संतांच्या संगतीमध्ये तुम्ही रागाने जा, लोभाने जा, कसंही जा, देवाच्या संगतीमध्ये तुम्ही कसंही जा, आपोआप तुम्हाला देवरूप प्राप्त होतं, संतरूप प्राप्त होतं. म्हणून त्यासाठी सातत्याने संतांच्या संगतीत राहावं. संत हे परीस आहेत, संत हे परीस आहेत, साधू हे परीस आहेत. म्हणून सातत्याने त्यांच्या संगतीत राहावं म्हणजे आपल्याला पण तेच रूप प्राप्त होतं. जसं अग्नी आहे. आता समजा अग्नीला आपण स्पर्श केला, असा पालथा हात ठेवून स्पर्श केला, पोळलं, आणि लगेच जर म्हणलं असा पालथा हात ठेवल्याने स्पर्श होत अग्नी पोळतो, मग असा उताना हात ठेवू आपण. असा हात ठेवल्यावर स्पर्श केल्यावर त्याचा अग्निरूपला जाणवणार नाही का? जाणवतो. तुम्ही कसाही हात ठेवा, अग्नीमध्ये कसंही बोट घाला, अग्नीमध्ये कसाही हात ठेवा, ते पोळणं हे त्याचा गुणधर्म. तसं नाम तुम्ही कसंही घ्या, झोपेत घ्या, जागेपणी घ्या, स्वप्नात घ्या, बसल्या जागी घ्या, उठल्या जागी घ्या, लोळताना घ्या, जेवताना घ्या, कसंही घ्या, नाम कसंही घ्या, त्याचं काम काय? आपला उद्धार करतो. तो आपला उद्धार करतो आणि आपल्याला पापातून मुक्त करतो. म्हणून सातत्याने नाम घेत राहू. प्रल्हादाला नाम घेतल्यामुळे, नारायण नामाचा जप केल्यामुळे सर्वत्र हरी दिसला. हिरण्यकश्यपूने विचारलं शेवटच्या क्षणाला, हिरण्यकश्यपूचा शेवट आला होता त्यावेळेस हिरण्यकश्यपूने विचारलं, असे जागी जागी खांब होते राजवाड्यामध्ये. हिरण्यकश्यपूने विचारलं प्रल्हादाला, तुझा नारायण कुठे आहे? एवढं तू नारायण नारायण करतोस. आता प्रल्हादाला वाटलं मी जर म्हणलं ह्या खांबात आहे तर त्याला वाटेल की याला इथं बसवले. म्हणून प्रल्हादाने काय सांगितलं की कुठेही आहे, तुला जिथं पाहिजे तिथं आहे. तुम्हाला कोणत्या खांबात पाहिजे त्या खांबात आहे, तुम्हाला जमिनीत पाहिजे जमिनीत आहे, छतात पाहिजे छतात आहे, सगळीकडे माझा नारायण भरलेला आहे. आणि मग त्यांनी तलवार काढली आणि लाथेनं एका खांबाला लाथ मारली आणि त्याच्यातून नरसिंह प्रगट झाले आणि हिरण्यकश्यपूचा शेवट झाला. सर्वत्र हरी प्रल्हादाला दिसत होता, तसा हरी नामानं आपल्याला पण दिसतो. सावता मळ्याला कशात दिसत होता? कर्मात दिसत होता, भाजीमध्ये दिसत होता. कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी. असं प्रत्येक ठिकाणी जिथं कर्म करतो, आपण जे कर्म करतो, आपण स्वयंपाक करतो, स्वयंपाकात हरी दिसला पाहिजे. आपण शेतात खुरपतो, शेतात हरी दिसला पाहिजे. आपण नोकरी करतो, नोकरीत हरी दिसला पाहिजे. शिक्षक असेल तर विद्यार्थ्यात हरी दिसला पाहिजे. व्यापारी असेल तर ग्राहकात हरी दिसला पाहिजे.
कीर्तन करत असेल तर प्रेक्षकामध्ये भक्त जे आलेले आहेत त्यांच्यामध्ये हरी दिसला पाहिजे. आता इथं जे बसलेले आहेत त्यांच्या प्रत्येकामध्ये महाराज दिसले पाहिजे, मायबाई दिसल्या पाहिजे. तर आपल्याला खऱ्या अर्थाने भगवंत समजला असाचा अर्थ होतो. म्हणून कर्मात हरी पहा किंवा सर्वत्र हरी पहा आणि नाम घेत राहा. नाम घेतल्यामुळं काय होतं की देहाची जी बुद्धी आहे आपली, देहाचं सुख जे आहे ते विसरतं आणि वासना सगळ्या शमून जातात, वासना सगळ्या मावळतात आणि आपल्याला फक्त हरिमार्ग दिसायला लागतो, फक्त हरी दिसायला लागतो. म्हणून अग्निस्पर्श जसा होतो तसा हरिनामाचा स्पर्श झाला पाहिजे. नामाग्नीच्या पोटी पापे कोटी नाना दग्ध होती. नामाग्नीच्या पोटी पापे कोटी नाना दग्ध होती. कितीही पाप असो, नामाग्नी जेव्हा जवळ येतो त्यावेळेस हे पाप सगळे जळून जातात. नामजप कसा करावा हा एक प्रश्न आहे. नामजप कसा करावा? जीवे वेगू करी हरिपाठामध्ये सांगितलेलं आहे. जीवे वेगू करी म्हणून सांगितलं. जीवे वेगू करी म्हणजे जलद जलद करावं. जिभेनी सातत्याने सारखं राम 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 जेवढ्या स्पीडने आपल्याला म्हणता येईल, जेवढ्या वेगात म्हणता येईल तेवढ्या वेगात म्हणावं. ह्याचं कारण काय की दोन नामाच्या मध्ये जर आपण थोडा वेळ दिला, राम आणि राम हे म्हणताना जर थोडा वेळ दिला तर इतर विचारमध्ये शिरतात. त्याच वेळामध्ये आपल्याला काय होतं, घरी काय चाललं हे आठवायला लागतं, त्याच वेळामध्ये बाजारात काय चाललं हे आठवायला लागतं, त्याच वेळामध्ये टी व्हीवर काय चालू हे आठवायला लागतं. या सगळ्या गोष्टी आठवायला लागतात. म्हणून काय सांगितलेलं आहे, जलद करत राहा, सारखं करत राहा, सतत करत राहा. त्याला सातत्य हे एक महत्त्वाचं आहे. म्हणजे वेगात तर करायचंच करायचं, पण सतत करायचं. एक दिवस केले की झालं असं नाही. सुनबाईला सासूने विचारलं तुला काय काय येतं, नवीन सून होती, काय काय येतं? तिनं म्हणजे मला फक्त कंटाळा येतो, बाकी काही येतं. तसं नको, नाम घेताना कंटाळा येतो माणसाला, तेवढं सोडून बाकी सगळं येतं, असं काय उपयोगाचं नाही. तर कंटाळा येणार नाही यासाठी काय करायचं, काम करायचं. माणसाला कामाची आवड असते, माणूस रिकामा राहू शकत नाही, काही ना काहीतरी काम करतो. टी व्ही पाहणं हे सुद्धा कामच आहे, ते काम म्हणूनच करतो आपण. तर त्याच्याऐवजी आपण जर सातत्याने काम करत असताना नाम घेत राहू तर आपल्याला खऱ्या अर्थाने ती नाम आपल्या शरीरामध्ये मुरायला लागतं आणि अंतःकरणामध्ये सातत्याने नाम यायला लागतं आणि आपला भाव स्थिर होतो. भाव स्थिर होतो म्हणजे काय, आपली जी भगवंतावरची भक्ती आहे, आपली जी भगवंतावरचं प्रेम आहे ते स्थिर व्हायला लागतं. म्हणजे आपण धरसोड करतो, देव आहे की नाही आहे की नाही असं वाटायला लागतं. नाम घेतलं, आपल्या मनासारखं झालं की देव आहे वाटायला लागतं आणि आपल्या मनासारखं होत नसेल तर देव नाही असं वाटायला लागतं. म्हणजे आपली भक्ती ही दृढ नसते, निश्चित नसते, खरी नसते. ती खरी होण्यासाठी सातत्याने नाम घ्यायचं. नाम घेतला की अनुभव येतो आणि अनुभव आला की माणसाची भक्ती दृढ होते, त्याचा निश्चय पक्का होतो, त्याच्या बुद्धीमध्ये ईश्वर साचायला बसायला लागतो आणि नाम मुरायला लागतं. नाम मुरणे म्हणजे काय, तुम्ही आज बालुशाही खाल्ली आहे माझ्या माहितीप्रमाणे. बालुशाहीमध्ये साखर मूर्ती, बालुशाहीमध्ये साखर मूर्ती की नाही, आवळा मुरब्बामध्ये साखर मूर्ती की नाही, लोणच्यामध्ये मीठ मूर्ती की नाही. मुरणं म्हणजे काय, त्याच्यामध्ये सगळ्या प्रमाणामध्ये समान प्रमाणामध्ये मिसळणं. तसं नाम हे सातत्याने घेत राहिलं तर आपल्या शरीरामध्ये ते मूर्त. म्हणजे आपण जे कर्म करतो ते रामाचंच करतो. बुद्धीमध्ये रामाशिवाय दुसरं काही येत नाही, मनामध्ये रामाशिवाय दुसरं काही येत नाही. शरीराने आपण जे कर्म करतो ते रामाचं कर्म म्हणूनच करतो. सातत्याने आपल्याला राम दिसायला लागतो, कृष्ण दिसायला लागतो, शिव दिसायला लागतो, हरी दिसायला लागतो. हे जेव्हा दिसायला लागेल त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपल्यात ते नाम मुरलेलं आहे असं म्हणता येतं. आणि असं नाम जसं जसं मुरत जाईल तसं तसं पाप नष्ट व्हायला. आणि हे पाप नष्ट करण्यासाठीच आपण हे सगळं करतो, भजन करतो, कीर्तन करतो, त्याच्यासाठीच करत असतो. आणि या भोगावरची इच्छा म्हणजे जेवणावरची इच्छा कमी होणे, झोप कमी होणे किंवा काही पाहण्याची खाण्याची इच्छा कमी होणे, ह्या वासना कमी होणे आणि फक्त भगवंत भजनात मन लागणे, आपलं अंतःकरण आपलं मन सातत्याने भगवंत भजनात लागणे हे आपल्यात नाम मुरल्याची खूण आहे. नाम मुरलेलं आहे कशावर ओळखायचं, आपली वासना कमी होत चालली की ओळखायचं, आपण निवृत्त होत चाललो संसारातून की ओळखायचं आपल्यामध्ये नाम मुरलेलं आहे आणि आपण नामाशी एकरूप झालेलो आहोत. नाम म्हणजेच परमात्मा, नाम म्हणजे दुसरं काही नाही. हरी म्हणलं की
जो त्याच्या पाठीमागे आहे विष्णू तोच दिसतो. शिव म्हणलं की बरोबर महादेवच दिसतो, किंवा गणेश म्हणलं की गणपतीच दिसतो, हनुमान म्हणलं की हनुमंतच दिसतो. म्हणजे ते नाव जे आहे ते त्याचं प्रतीक आहे, तो आपल्याला दिसायला लागतो. आणि नाम आणि नामी म्हणजे नामी म्हणजे ईश्वर आणि नाम म्हणजे त्याचं जे नाव आपण घेतो हे नाव वेगवेगळे. एकाच माणसाला आपण 10 नाव देतो. आपल्याच घरी आपण आपल्या लेकराला बाळा म्हणतो, कुकुल्या म्हणतो, त्याचं जे काय नाव असेल, रमेश असेल, सुनील असेल, ते नाव घेऊन त्याला बोलतो आपण. असं वेगवेगळ्या नावाने एकाच माणसाला हाक मारतो की नाही. एखाद्या माणसाला हाक मारायचं असेल तर प्रत्येक जण वेगळ्या नावाने हाक मारतो. वडील असतील तर त्याला काय म्हणतात, बाळा म्हणतात. त्याचा मुलगा असेल तर बाबा म्हणतो, त्याची बहीण असेल तर भाऊ म्हणते, धाकटा भाऊ असेल तर त्याला त्या नावाने हाक मारते, आई असेल तर नावाने हाक मारते, शेजारी असेल तर मित्र असेल तर अर्ध्या नावाने हाक मारतो, सुरेश असेल तर सूर्या म्हणतो, सुरेश म्हणतो, मित्र असेल तर असा हाक मारतो. म्हणजे प्रत्येकजण काय करतो, वेगवेगळ्या नावाने हाक मारतो. तसं इथं काय झालेलं आहे, आपण जेव्हा शिव म्हणतो एकच आहे, परमात्मा वेगवेगळा नाही, परमात्मा एकच आहे. पण कुणी त्याला शिव नावाने हाक मारतं, कुणी हरी नावाने हाक मारतं, कुणी हनुमंत नावाने हाक मारतं, कुणी गणपती नावाने हाक मारतं, कुणी लक्ष्मी नावाने हाक मारतं, कुणी भगवती नावाने हाक मारतं, विष्णू नावाने हाक मारतं, जे नारायण नावाने हाक मारतं. असे हजारो नाव आहेत त्याला. प्रत्येकजण आपापलं नाव दिलेलं आहे, परंतु भगवंत एक आहे. लक्षात ठेवा, कोणत्याही नावाने हाक मारा तोच भगवंत येतो, दुसरा येत नाही. तोच भगवंत त्याच्या रूपामध्ये येतो. म्हणून नाम घेत राहावं. नाम घेत राहिलं की जड वस्तूसुद्धा तरते, दगडसुद्धा तरतात. म्हणून जाणूनी नाम घेता, संत श्रेष्ठ गुलाबराव महाराज असं म्हणतात, जाणूनी नाम घेता वासनाक्षय, जाणूनी नाम घेता वासनाक्षय, नेनोनी नाम घेता पाप मात्र क्षय. जाणून म्हणजे जाणून बुजून, ओळखून, समजून, जागेपणी आपण नाव घेतलं तर काय होतं, वासनेचा क्षय होतो. म्हणजे ज्या इच्छा आकांक्षा असतात आपल्या त्या सगळ्या संपायला लागतात. आणि नेनोनी म्हणजे काहीच नाही, आपल्या मनामध्ये काहीच नाही, त्याचं ओळख नाही, काहीच नाही, पण आपण सहजपणे राम 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 म्हणायला लागलो, सहजपणे आपण हरी म्हणायला लागलो, सहजपणे आपल्या मुखातून नाम यायला लागलेलं आहे. नेनोनी नाम घेता पाप मात्र क्षय. म्हणजे कसंही नाव घेतलं तर त्याचा उपयोग असा होतो, एक तर पाप नाहीसं होतं आणि दुसरं वासनाक्षय व्हायला लागतं आणि मग हरीकडे आपली भक्ती ओढायला लागते. आणि नाम हे कसं आहे, नाम जसं एखाद्या ठिकाणाहून आपल्याला काय मागवायचं असं गृहीत धरा की एका राजाने दुसऱ्या राजाला काहीतरी पत्र दिलेलं, ते पत्र किंवा एका अधिकाऱ्याने दुसऱ्या अधिकाऱ्याला पत्र दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की तुमचे एवढे एवढे माणसं माझ्याकडे पाठवून द्या. तो गेल्याबरोबर काय पाहिजे, दुसरा राजा किंवा दुसरा अधिकारी काय पाहिजे, त्याच्यावर शिक्का आहे की नाही, त्याच्यावर राजमुद्रा आहे की नाही, त्याच्यावर सही आहे का नाही, हे पाहिल्याशिवाय देईल का तो, देणार. मग जर नसेल तर साध्या कागदामध्ये आणि त्या कागदामध्ये काही फरक राहील का, राहणार. साधा कागद आहे तसाच आहे, त्यांनी कुणी लिहून दिलं आणि उगी पाठवून दिलं तर त्याचं काम होणार नाही, कारण त्याच्यामध्ये सत्ता नाही, सत्तेचा शिक्का नाही. तसं नाम हे कुणी दिलंय, देवाने दिलेलं आहे आपल्याला आणि त्याची सत्ता आहे त्याच्यावर, त्याचा शिक्का आहे, देवाचा संतांनी मारलेला शिक्का आहे त्याच्यावर, देवाच्या नावावर शिक्का मारलेला आहे, देवाच्या नावावर सही आहे. नकली नोट आणि असली नोट असते की नाही, नकली नोटवर समजा गव्हर्नरची सही नसेल तर ती नोट चालते का, चालत नाही. तसं नाम कोणतंही चालत नाही, जे संतांनी दिलेलं नाम आहे ते नाम चालतं. म्हणून माऊलींनी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा म्हणलेलं आहे. म्हणून हे द्वयअक्षरी नाम आपल्याला चालतं. रामकृष्ण हरी असा जप कुणी दिलाय, तुकाराम महाराजांनी दिलाय, म्हणून तो जप चालतो. जे संतांनी दिलेलं नाम आहे ते अधिकृत नाम, ते शिक्का मारून दिलेलं नाम, म्हणून ते नाम काम करतं. त्याच्यामध्ये एक ईश्वरी शक्ती असते. म्हणून जे निष्ठेनं भगवंतावर विश्वास ठेवून काम करतो आपण, ते काम ही शुभ शक्ती करते किंवा शुभ शक्ती आपल्याला तसं काम करायला लावते. आणि जी अशुभ शक्ती असते ती वाईट कर्म करायला लागते. वाईट कर्माकडे माणूस केव्हा वळतो, जेव्हा त्याच्यामध्ये अशुभ शक्ती काम करते. आणि शुभ शक्ती केव्हा काम करतात, जेव्हा माणूस भगवंताचं नाम घ्यायला लागतो. भगवत नामोच्चारे
सकलही पापे सवासने जळती. भगवत नामोच्चारे सकलही पापे सवासने जळती. मळतीन नामधारक पळती यमदूत विघ्नेही टळती. मोरोपंत आपल्या काव्यामध्ये असं म्हणतात की भगवंत नामोच्चारे म्हणजे भगवंताच्या नामाचा जो उच्चार करतो त्याची सगळी पापे वासनेसह जळून जातात. त्याची सगळी पापे वासनेसह जळून जातात. मळतीन नामधारक. मळती कशामुळे मळती? काल आपण पाहिले गंगा मळते, जमुना मळते किंवा सरस्वती नदी मळते. कशामुळे मळते? लोकांनी आपली पापं धुतली की मळते. बरोबर. म्हणजे पवित्र नद्या सुद्धा लोक पाप धुतात म्हणून मळतात. भक्त कशामुळे मळतात? काही पापकर्म आपल्या हातून घडलं की मळतात. परंतु भगवंताच्या नामाचा उच्चार केला तर भक्त मळत नाही. म्हणजे भक्ताच्या हातून पाप घडत नाही आणि जर झाला असेल तर ते जळून जातं. पळती यमदूत. जो भगवंताच्या नामाचा उच्चार करतो त्याच्या जवळ यायला यमदूत घाबरतात. हे आपण अजामिळच्या उदाहरणावरून पाहिलेलं आहे. अजामिळाने आपल्या मुलाचं नाव नारायण ठेवलं. शेवटच्या क्षणाला जेव्हा वेदना व्हायला लागल्या, यमदूताला पाहायला लागला, त्यावेळेस जोरजोरात नारायणा 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 म्हणून ओरडायला लागला. आणि मग यमदूत यमाकडे परत गेले आणि त्यांनी सांगितलं की हे आमचं गिराईक नाही, हे आमचं ग्राहक नाही, याला आम्ही आणू शकत नाही. ते म्हणले का? म्हणले तो नारायण नारायण म्हणायला आहे, हे नारायणाचा दूत आहे म्हणून याला विष्णुदूत पाठवावे लागतात, यमदूत आणू शकत नाही. म्हणून यमदूतांना पळून लावायचं काम हे नाम करतं आणि त्याची विघ्न, त्याचा त्रास, त्याचे दोष सगळे पळून जातात. प्रारब्धाचे जे भोग असतात ते भोग टळतात, वासना तृप्ती होते आणि भगवत शक्ती काम करायला लागते. भूत पिशाच हे काही असेल, आपण काय करतो? समजा रात्रीच्या वेळी आपल्याला एखाद्या किर्र अंधारातून स्मशानभूमीतून जायचं काम पडलं. आपण काय करतो? भीती वाटायला लागली की हनुमंताचं नाव घेतो, कारण तो शक्तिशाली आहे, तो असे भूत पळून लावतो. म्हणून रामाचं, भगवंताचं, हनुमंताचं, मारुतीचं नाव घ्यायला लागतं. म्हणजे असं नाम घेतलं तर आपल्या मनातली भीती पळून जाते आणि भूतही पळून जातात. म्हणून भूत पळून लावण्यासाठी नाम घेणं आवश्यक आहे. अतृप्त आत्मे. अतृप्त आत्मे कशाला म्हणतात? मानवी जन्मामध्ये जेव्हा मृत्यू येतो त्यावेळेस मरताना काही वासना शिल्लक राहतात. बऱ्याच जणांच्या वासना शिल्लक राहतात म्हणून कावळा शिवत नाही लवकर. त्यावेळेस ते काय करावं लागतं? गंगेवर त्याला सांगावं लागतं, बाबा तुझी जी वासना राहिली ती आम्ही पूर्ण करू, तुझा जीव कशात अडकलाय सांग. आणि मग दुपारी 12-1 वाजता 2 वाजता ते त्यांच्या मनातली इच्छा आपण बोलून दाखवली की कावळा येतो आणि त्या पिंडाला शिवतो. म्हणजे हे अतृप्त आत्मे हे तृप्त होत नाहीत तोपर्यंत आपल्या पाठीमागं लागतं. मग असे अतृप्त आत्मे जर पळवून लावायचे असतील तरी नाम घ्यावं लागतं. म्हणून सातत्याने कलियुगामध्ये नाम महत्त्वाचं आहे किंवा मंत्र महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे हरि उच्चारण मंत्र हा अगाध. हरि नामाचा उच्चार हा मंत्र आहे. हरि हे 2 शब्द द्वयाक्षरी मंत्र आहे. राम हे 2 अक्षरी शब्द आहे, द्वयाक्षरी मंत्र आहे. शिव हा सुद्धा 2 अक्षरी मंत्र आहे. हे नाम सुद्धा मंत्र आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय हा 12 अक्षरी मंत्र आहे. ओम भगवते वासुदेवाय 10 अक्षरी मंत्र आहे. असे वेगवेगळ्या अक्षराचे मंत्र असतात आणि त्या मंत्राचा उच्चार केला की काय होतं? पाप पळून जातात किंवा पाप कमी होतात. मंत्राची व्याख्याच काय? मननात त्रायते इति मंत्र हा. मननात त्रायते इति मंत्र हा म्हणजे ज्या शब्दाचं आपण मनन करू त्या शब्दाच्या मननामुळे आपले पुण्यकर्म वाढतात आणि पापकर्म कमी होतात आणि संकट निघून जातात आणि तो मंत्र आपलं रक्षण करतो. म्हणूनच रामरक्षा म्हणतात. रोजा आपण रामरक्षा म्हणतो की रामरक्षा कशासाठी म्हणतो? तो राम त्याच्या नावाने आपलं रक्षण करतो आणि आपलं रक्षण करतो म्हणून रोज रामरक्षा म्हणली जाते, रोज हनुमान चालीसा म्हणली जाते, रोज मारुती स्तोत्र म्हणल्या जाते, रोज गणपती स्तोत्र म्हणल्या जाते. त्या देवाची आपण जेव्हा मंत्राने आराधना करतो, उपासना करतो तो तेव्हा तो देव येतो आणि आपलं रक्षण करतो. त्यासाठी सातत्याने हा राममंत्र आपल्या जवळ ठेवावा. सकळ मंत्रा माझी मंत्र उत्तम
2 अक्षरे जपता राम. सकळ मंत्रामध्ये म्हणजे सगळ्या मंत्रामध्ये उत्तम मंत्र कोणता आहे? 2 अक्षरे जपता राम. रा आणि म हे 2च अक्षरं जर सातत्याने जपली तर आपली सगळी संकटं पळून जातात असं संत निळोबा राम. मी वेगवेगळ्या संतांची, गुलाबराव महाराज असतील, संत ज्ञानेश्वर असतील, तुकाराम महाराज असतील, निळोबाराय असतील, या सगळ्या संतांची उदाहरणं तुम्हाला द्यायलो. या सगळ्या संतांनी एकच सांगितलंय की 2 अक्षरी मंत्र किंवा रामनाम नाम जपा म्हणजे तुमचं जीवन हे पवित्र व्हायला लागतं आणि आपल्या जीवनातल्या ज्या बाधा आहेत, आपला जो अहंकार आहे हा सगळा पळून जातो. गाथेमध्ये तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये एक अभंग आलेला आहे. ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा जेने पीडा वारेल. ब्रह्मरस घेई काढा जेने पीडा वारेल. पथ्यनाम विठोबाचे आनिक वाचे नसीब. भवरोगा ऐसे जाय आनिक काय क्षुल्लके. तुका म्हणे नवे बाधा आनिक कदा भूताची. ब्रह्मरस जर काढा घेतला, ब्रह्मरस म्हणजे ईश्वराचं नाम, दुसरं काही नाही, ब्रह्माचं नाम. ब्रह्मरस काढा घेतला तर पीडा वारेल म्हणजे जे काही दुःख असतील, त्रास असतील ते सगळे काय होतात? दूर होतात. ब्रह्मरस काढा घेतला. काढा कशासाठी घेतो आपण? आपला खोकला जावा म्हणून काढा घेतो, ताप जावा म्हणून काढा घेतो, कोरोना जावा म्हणून काढा घेतो. तसे हे जे पीडा आहेत आपल्या पाठीमागे लागलेल्या, ह्या सगळ्या पीडा जर जाऊ द्यायच्या असतील तर काढा घ्यावा लागतो. कोणता काढा? ब्रह्मरस काढा घ्या म्हणजे नामाचा काढा घ्या. नाम सतत घेत राहा. पथ्य काय? विठोबाचं नाम घ्या. एकच पथ्य, दुसरं पथ्य नाही. विठ्ठलाचं नाव घ्या सातत्याने. विठ्ठल विठ्ठल म्हणा, पांडुरंग पांडुरंग म्हणा, विठोबा रुक्माई म्हणा. जे आपल्याला वाटतं ते म्हणत राहा आणि त्याची आठवण करा. अनेक वाचे न सेवी म्हणजे ह्या वाचेनं आपल्या जिभेनं दुसरं काही सेवन करू नका, फक्त विठोबाचं नाम सेवन करा आणि त्याच्यामुळे काय होईल? भवरोग जाईल. भवरोग कोणता रोग आहे? सगळ्यात मोठा रोग म्हणजे भवरोग. हा प्रपंचाचा जो रोग आहे, आपल्याला सातत्याने प्रपंचात रमण्याची, प्रपंच वाढवण्याची जी चिंता लागलेली असते, हा रोग जर जायचा असेल तर विठ्ठलाचं नाव घ्या. तर बाकी छोटे मोठे रोग तर पळून जातीलच. क्षुल्लक रोग तर पळून जातीलच, पण महारोग सुद्धा सगळे पळून जातील. म्हणून विठ्ठलाचं नाव घ्या. तुका म्हणे नव्हे बाधा, बाधा कुठलीही राहणार नाही. अनेक कदा भूताची म्हणजे भूत किंवा प्रेत जे काय असेल भीती आपल्या मनामध्ये, ती सगळी भीती पळवून लावण्याचं काम फक्त विठोबाचं नाव करतं. म्हणून विठोबाचं नाव सातत्याने घेत राहा. आता पुढं काय म्हणतात? शेवटच्या ओळीला माऊली असं म्हणतात, ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा. हरी माझा असा समर्थ आहे. समर्थ आहे याचा अर्थ काय? सगळ्या रोगाचं, सगळ्या पिढेचं, सगळ्या पापाचं औषध त्याच्याकडे आहे. तो सगळ्या गोष्टीत समर्थ. त्याच्या एवढं सामर्थ्य कुणाकडे आहे का? कुणाकडेच नाही. परंतु त्याचं वर्णन कोणताही ग्रंथ, कोणतीही पोथी, कोणताही उपनिषद, महाभारत कोणीही त्याचं वर्णन करू शकत नाही. आता वर्णन करायचं म्हणजे कसं? समजा कोणत्याही गोष्टीचं आपल्याला वर्णन करायचं. समजा एखाद्या माणसाने आंबा खाल्ला आणि त्याने विचारलं दुसऱ्या माणसाने, आपण दुसऱ्या माणसाला विचारलं की आंबा कसा होता? त्यांनी सांगितलं गोड होता. आता गोड होता म्हणजे कसा होता? गोड होता आणि खूप गोड होता, साखरेसारखा गोड होता. साखर म्हणजे कशी गोड? जोपर्यंत समोरचा माणूस तो आंबा खाऊन बघणार नाही तोपर्यंत ते गोड कळणार. एका आंधळ्या माणसाने विचारलं दुधाचा रंग कसा असतो? त्याच्या मित्राने सांगितलं पांढरा असतो. तर पांढरा असतो म्हणजे पांढरा म्हणजे कसा? आंधळ्या माणसाला कसं कळावं? पांढरा काय कसं कळावं? त्याला फक्त अंधारच माहिती, बाकीच माहिती. त्यांनी सांगितलं पांढरा म्हणजे कसा? त्यांनी सांगितलं बगळ्यासारखा असतो. आता बगळा म्हणजे कसा? मग त्यांनी अशी हाताची ऍक्शन करून दाखवली, असा असतो. मग त्यांनी असं हात फिरून बघितलं, असा असतो. होय, म्हणजे दुधाचा रंग असा असतो का? कळलं का त्याला? काहीच कळलं. एखाद्या व्यक्तीने वर्णन केल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीला ते काहीही कळत नाही जोपर्यंत तो स्वतः अनुभव घेत नाही. म्हणून उपनिषदाने सांगितलं नेती नेती न इति न इति म्हणजे आम्ही सुद्धा भगवंताचं वर्णन करू शकत नाही. कोणीही भगवंताचं वर्णन करू शकत नाही. त्याला काय करावं लागतं? अनुभव घ्यावा लागतो. आंबा किती गोड आहे हे आंबा खाऊन बघावंच लागतं, त्याशिवाय नाही कळत. मग भगवंताचा अनुभव असा सहज येतो का? येत नाही. त्याच्यासाठी नाम घ्यावं.
त्याच्यासाठी पूजा करावी लागते, त्याच्यासाठी उपासना करावी लागते, त्याच्यासाठी गीत गावं लागतं, त्याच्यासाठी अंगाई गीत अभंग गीत गावे लागतं आणि सातत्याने त्याचं नाम घेत राहावं लागतं. आणि जोपर्यंत आपण असं नाम घेत राहत नाही तोपर्यंत तो भगवंत आपल्याला भेटत नाही, तो कळत नाही आणि त्याचा अनुभव घेतल्याशिवाय भगवंताचं स्वरूप कळत नाही. संतांनी सांगू, ग्रंथांनी सांगू, कोणीही सांगू, कितीही भगवंत असा होता, तसा होता, निळा होता, सावळा होता, गोरा होता, कसाही सांगू, काहीही कळत नाही. कधी कधी काय होतं बघा, पोलीस स्टेशनमध्ये चित्र काढतात. आता समजा रात्री तुम्ही एखादा चोर बघितला, तुम्ही वर्णन करायचं आणि त्या चित्रकारानं काय करायचं, त्याला मिळतं जुळतं चित्र काढायचं आणि मग ते चित्र सगळीकडे पाठवून देतात आणि तो चोर पकडून आणतो. पण प्रत्यक्षात तो चोर पाहिला आणि ते काढलेलं चित्र पाहिलं तर याच्यामध्ये फरक असेल की नाही? असणारच. अंदाजावर काढलेलं चित्र, वर्णन केलेलं चित्र आणि प्रत्यक्ष माणूस याच्यामध्ये फरक असतो. आपण एखाद्या माणसाचं वर्णन ऐकलं आणि प्रत्यक्ष त्या माणसाला पाहिलं तर फरक पडतो की नाही? पडतो. तसं देवाचं वर्णन कितीही ऐकलं तर प्रत्यक्ष देव आणि त्याचं वर्णन याच्यामध्ये फरक पडतो. म्हणून प्रत्यक्ष देवाला भेटणं हे महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी नाम घेणं हे महत्त्वाचं आहे. म्हणून नाम घ्यावं, अंतरी नाम राहावं, हृदयात नाम राहावं आणि ते संताकडून घ्यावं, सद्गुरूकडून घ्यावं, आस्थेनं घ्यावं, सतत घ्यावं आणि अंतःकरणामध्ये ते राहावं आणि त्याचं कर्तेपण, ईश्वराचं कर्तेपण, नामाचं कर्तेपण हे आपण मान्य करावं आणि त्याचं रूप, त्याचं गुण, त्याचे जे काय असतील त्याचा अनुभव आपल्याला यावा याच्यासाठी प्रयत्न करावे. आपण कितीही भगवंतावर चर्चा केली तर त्याच्यामध्येच गुरफटून पडू, त्याच्या बाहेर पडू शकणार नाही. म्हणून चर्चेपेक्षा भक्ती करावी म्हणजे मुक्ती मिळते, चर्चेने मुक्ती मिळत नाही. म्हणून सातत्याने भक्ती करावी आणि वातावरण जे आहे ते काय होतं, जसं हरिनामानं निर्माण होतं वातावरण. आता इथं वातावरण कसं आहे, भगवत भक्तिमय वातावरण काय होतं की प्रकाश, वायू, मानवीय उभार याच्यामुळे वातावरण सगळं खराब होतं. तसं मन कशामुळे खराब होतं? स्वार्थामुळे खराब होतं, क्षुद्र विचाराने खराब होतं. आणि हे मन जर चांगलं करायचं असेल, आपलं देह, आपलं मन, आपली बुद्धी याला जर चांगलं करायचं असेल तर हरिमुखे म्हणा हा मंत्र आपल्याला कायम लक्षात ठेवावा लागतो. आणि आपण हे नाम सातत्याने घेत राहिलं तर एक दिवस आपल्याला भगवंताचा साक्षात्कार होतो आणि प्रत्यक्ष भगवंत कळायला लागतो. आणि असा भगवंत सगळ्यांना कळावा, सगळ्यांना त्याचा साक्षात्कार व्हावा, सगळ्यांना भगवंत भेटावा, नाम सगळ्यांनी घ्यावं अशी बुद्धी सगळ्यांना व्हावी अशी इच्छा व्यक्त करून आजची सेवा मी सद्गुरूचरणी अर्पण करतो. आणि यानंतर एक 2 मिनिटाचं आपलं नेहमीप्रमाणे भजन होईल, पसायदान होईल आणि त्याच्यानंतर आपला आजची सेवा संपेल. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. संत श्री सद्गुरु चूड़ामणि बालादास महाराज की, रेणुका माता की, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली की, जगद्गुरु तुकाराम महाराज की. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञ तोषावे, तोषोन्मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाहो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछित तो ते लाहो. प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तुया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पीयूषांचे, चंद्रमे जे अलांछन.